बाधित झालेल्यांना मदतीचा ओघ सुरूच आहे। राज्य सरकारकडनं 648 कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आलाय। निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे। खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 8139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। 80 लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडनं अपडेट करण्यात आलेला आहे। राज्यभरातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आजपासून सोन्याचा दिवस उगवला। कारण की पीक विम्याचे रखडलेले दावे मंजूर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे मंजूर झाले आहे। 16 जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पीक विम्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचे दिवाळी गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच की एकंदरीतपणे आता तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम सुद्धा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। बाकी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून वितरित होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आजपासून पहिल्या टप्प्याला तर सुरुवात झालेली आहे, दुसऱ्या टप्प्यालाही आज दुपारपासूनच सुरुवात होणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव यात असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। तुम्ही जर लवकरात लवकर ही 2 कामे केली तरच तुम्हाला हप्ता येणार आहे। कोणती 2 कामे ती व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा, अन्यथा हप्त्याला उशीर सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर ही कोणती कामे ती व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। लवकरात लवकर ही कामे करून घ्या, अन्यथा तुमच्या बँक खात्यावर पैसे सुद्धा येणार नाहीत व पैसे यायला उशीर सुद्धा होऊ शकतो बघा। यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम काम आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी बघू शकता। फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे। फार्मर आयडी जर नसेल बघा, फार्मर आयडी जर नसेल तर पैसे यायला उशीर सुद्धा होतो, कारण की तुम्ही फक्त पात्र शेतकरी दिसत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या। त्यानंतर दुसरं काम आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच की तुमचं ई-केवायसी असेल बघा। ई-केवायसी पूर्ण आहे का बघा, पूर्ण आहे का ते चेक करून घ्या, चेक करून घ्या बघू शकता, चेक करून घ्या, अन्यथा तुम्हाला फक्त पैशापासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करून घ्या बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम बघा, पीक विमा आजपासून बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा आजपासून वितरित होणार आहे। तो जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजेच की आपला बीड जिल्हा बघू शकता। बीड जिल्ह्यामध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। बीड मधील बघा गेवराई तालुका असेल बघा, गेवराई तालुका असेल, त्याचप्रमाणे केज असेल, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो वडवणी। आपल्याकडे माहिती आलेल्यानुसार आपण तालुक्यांची नावे सुद्धा सांगत आहोत। त्यानंतर तालुका आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो धारूर। त्याच नंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आष्टी। आष्टी तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला जालना। जालना जिल्ह्यात सुद्धा रक्कम जमा होत आहे। जालना जिल्ह्यातील जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। जालना जिल्ह्यामधील बघा भोकरदन असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बदनापूर, त्याचप्रमाणे जाफराबाद, त्याचप्रमाणे अंबड, त्याचप्रमाणे बघा मंठा, त्याचप्रमाणे बघा जालना,
त्याचप्रमाणे बघ घनसावंगी या तालुक्यामध्ये वितरित होणार आहे. म्हणजे बाकीचे राहिलेले तालुके ते दुसऱ्या टप्प्यात येणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा तिसरा तालुका आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा. बघा, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा रक्कम जमा होत आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा आजपासून रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंताच करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. म्हणजेच की एकंदरीत तुम्ही जर पात्र शेतकरी असाल बघा, तर रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे पात्र शेतकरी आहेत त्याच्यासाठी मोठी खुशखबर होती. त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो चौथा अहिल्यानगर. बघा, अहिल्यानगर मधील शेगाव असेल बघा, शेवगाव, पाथर्डी, त्याचप्रमाणे राहाता, त्याचप्रमाणे श्रीरामपूर, त्याचप्रमाणे कोपरगाव, त्याचप्रमाणे नेवासा, त्यानंतर तालुका आहे म्हणजे कर्जत, त्यानंतर तालुका आहे जामखेड, त्यानंतर तालुका आहे पारनेर, त्यानंतर तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर. या तालुक्यामध्ये पहिला टप्पा आजपासून विस्तारित झालेला आहे. त्यानंतरचा छत्रपती संभाजीनगर मधील तालुके बघा, गंगापूर, त्याचप्रमाणे वैजापूर, त्याचप्रमाणे बघा सिल्लोड, त्याचप्रमाणे जळगाव, सोयगाव, त्याचप्रमाणे आता जळगाव मधील तालुके बघा, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भुसावळ, या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होत आहे. जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्यासाठी मोठी खुश खबर. म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की शेतकरी मित्रांनो जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे 16 जिल्ह्यांची ही नावे घेण्यात येईल. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. तुम्हाला आजचा अपडेट कसं वाटलं आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा ही नक्की सांगा, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की नाव घेण्याचा प्रयत्न करू. भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.